अपयश येणं म्हणजे तुम्ही कुचकामी आहात, तुमच्यात प्रचंड कमतरता आहे, तुम्ही लायक नाहीत असं अजिबात नव्हे. हा काळ येतच असतो, दिवस झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे. अपयशानंतर यशाची पहाट उगवणं हेही अपेक्षितच आहे. हताश कसले होता, निराश कसले होता. या जगात पेरलेलं कधीच वाया जात नाही, कधीच. तुमचा अभ्यास चुकून वाया जाणार नाही, तुमचं वाचन चुकून वाया जाणार नाही, अजिबात नाही, कधीच नाही. थोडा संयम आवश्यक आहे, थोडा धीर आवश्यक आहे. मोठी माणसं तीच जी संयम ठेवतात, पराकुटीचा संयम. शिवाजी महाराजांना पराभूत करणं जमेना हे बघितल्यावर औरंगजेबानं मिर्झा राजा जयसिंहाला 3.5 लाखाची फौज देऊन पाठवलं. पण मिर्झानं जोखलं उघड्या मैदानात शिवरायांना पराभूत करणं कठीण. काव्यानं डाव टाकला आणि त्यांनी विचारलं शिवरायांचा जीव कशात आहे, आणि उत्तर आलं जनतेत, रयतेत. मिर्झानं शिवरायांना नाही, रयतेला, त्याच्या गळ्याला नख लावलं. खुल्याम कत्तल, आक्रोश आणि किंकाळा चालू. त्या वातावरणानं महाराज व्याकुळ. राज्य कुणासाठी? रयतेसाठीच ना. मग रयतच वाचत नसेल तर राज्य वाचून उपयोग काय? 4 पावलं पुढे जायचं असेल तर 2 पावलं मागे यावं लागतं. रयतेचा जीव वाचावा म्हणून शिवाजी महाराजांनी मिर्झा राजाशी तह केला. आणि मिर्झा राजाने पहिली अट टाकली, शिवाजी राजे पुरंदरास 23 किल्ले आमच्या हवाली करा. आणि राजे म्हणाले, मिर्झा, पुरंदरास 23 किल्ले तुमच्या हवाली केल्यावर आमच्या हाती उरतं काय? हो गे, छोटे मोठे 16 किल्ले, हा तह नव्हे मिर्झा. मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे पुरंदरास 23 किल्ले आमच्या हवाली करा. नाईलाज होता, अट मान्य झाली. मिर्झानं दुसरी अट टाकली, आपले पुत्र संभाजी आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील. अनेक पिता व्याकुळा, नाही मिर्झा, हे राजकारण नव्हे. छद्मी हसत मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे हे राजकारणच आहे. नाईलाज होता, स्वराज्यासाठी एका पित्याला आपला पुत्र डावावर लावावा लागला. आणि मिर्झानं तिसरी अट सांगितली, शिवाजी राजे आपल्याला मोगलांचं मनसबदार व्हावं लागेल. आणि संतापले राजे, मिर्झा, आम्ही तुम्हाला राणा प्रतापाचे वंशज समजत होतो, पण तुम्ही तर औरंग्याचे चाकर निघाला. यासाठी नव्हता अट्टास केला की मोगलांची चाकरी करावी आमची, यासाठी नाही मावळ्यांनी रक्त सांडलं की तुमची मनसब स्वीकारावी आम्ही. मिर्झा, हे कदापि होणे नाही. तसा मिर्झा म्हणाला, शिवाजी राजे तुमच्याकडे दुसरा पर्यायच नाही. शिवाजी राजे उत्तरले, ठीक, पण आमच्या ऐवजी आमचे पुत्र संभाजी आपले मनसबदार होतील. आणि मिर्झा म्हणाला, हुशार आहात, पण फक्त संभाजी राजेच नाही, आपण ही मोगली सल्तनतीचे मनसबदार व्हाल. आणि शिवरायांना व्हावं लागलं. रयतेचं लोककल्याणकारी स्वराज्य उभा पाहणाऱ्या राजाचं स्वप्न एका क्षणात भंगलं. मोगली सल्तनती पुढे आपल्या समशेरी ठेवणाऱ्या आणि सल्तनतीसाठीच आपला पराक्रम गाजवणाऱ्या त्या वृत्तीला छेद देऊन इथल्या रानावनात उगवलेल्या माणसांच्या सामर्थ्याची, क्षमतेची त्यांना जाणीव करून देऊन कष्टकरी कामकऱ्यांचं राज्य उभा करू पाहणाऱ्या शिवाजी राजांचं स्वप्न भंगलं. संपलं नाही. वर्षभर लवकर राज्याभिषेक झाला असता कदाचित मिर्झाचा तह झाला नसता, तर वर्षभर उशीर होईल पण ध्येय पूर्ण होईल. काही वेळा होतं, अडचणी येतात, संकट येतात, निराशाही दाटते, पण धीर सोडायचा नाही हे सांगितलं महाराजांनी. पुरंदरास 23 किल्ले मिर्झा राजेला दिले, त्यावेळी स्वराज्यात फक्त 16 किल्ले होते. आणि अवघ्या 9 वर्षांनी शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला, त्यावेळी स्वराज्यात 361 किल्ले होते.
जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं. ते द्यावे लागले म्हणून तर महाराजांनी अति उर्मीनं 361 किल्ले ताब्यात घेतले. अपयश तुम्हाला माग पाडायला नाही, तुम्हाला पुढं ढकलायला येत असत. अनुभवच्या बळावर समृद्ध करत असत. ती अपरिहार्यता आहे. अपयश येणं म्हणजे तुम्ही कुचकामी आहात, तुमच्यात प्रचंड कमतरता आहे, तुम्ही लायक नाहीत असं अजिबात नव्हे. हा काळ येतच असतो. दिवस झाल्यावर रात्र येणं अपेक्षितच आहे. अपयशानंतर यशाची पहाट उगवणं हेही अपेक्षितच आहे. आणि ती पहाट येतेच. फक्त रात्रीचा काळोख सरायची वाट पाहता यायला हवी, तेवढा धीर धरायला यायला हवा. काय काय लोक माघार कधी घेतात माहितीये का? ते अगदी 4 पावलावर असतात, तिथनच माघारी फिरतात. नंतर कळतो थोडंच राहिलो. सातत्य. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या एका विजेत्याला विचारलं तुझ्या यशाचं रहस्य काय? तो म्हटला मी थांबलो नाही. अप्रतिम उत्तर आहे. का जिंकलो? मी थांबलो नाही. थांबू नका, फक्त चालत राहा. सतत पळतच राहा. पण पळता येत नसेल तर चालत राहा. चालतच राहा. पण चालता येत नसेल तर रांगत राहा. रांगतच राहा. पण रांगता येत नसेल तर सरपटत जा. सरपटत न येत नसेल तर घसरत जा, लंगडत जा. जा पण चालत राहा. जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत पुढे जात राहा. काही अडचण नाही. तुम्ही कोण आहात याचा विचार करू नका. तुम्ही कोण होणार आहात त्याचा विचार करा. समोर ते ठेवा सतत, मग यश मिळेल.